दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होताना पाहायला मिळते। गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात तूतू मैमै झाली आहे। तुम्ही गप्प बसा, बोलू नका असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना दम भरलाय। इकडे सर्व मंत्री अभ्यास करून येतात असंही गुलाबराव पाटील यांचं म्हणणं आहे। तर यांना खाते कळले का असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे। गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरेंमधला वाद विधानसभा अध्यक्षांनी मिटवलाय। तर आपण पाहतोय सध्या गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात तूतू मैमै झाल्याचं दिसतंय। तुम्ही गप्प बसा, बोलू नका असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दम भरला। इकडे सर्व मंत्री अभ्यास करून येतात असं गुलाबराव पाटील यांचं म्हणणं आहे। जे आदित्य ठाकरेंना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय आणि यांना खाते कळले का असा खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला। तर गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरेंमधला वाद विधानसभा अध्यक्षांनी मिटवल्याचं पाहायला मिळतंय। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि पहिल्याच दिवसापासून या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तूतू मैमै झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर खडाजंगी होताना पाहायला मिळते। तर आता गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात वाद झाल्याचं समोर आलंय। राज्य सरकार ऐका मध्ये बोलू नका। हा तुम्ही शांत बसा तुम्ही शांत बसा मंत्री महोदय शांत बसा ठीक आहे, बसून घ्या। मी सांगतो अहो मी सांगतो, बसून घ्या उत्तर देतोय बसून घ्या। माझी सभागृहाला विनंती आहे, बसून घ्या। माझी सभागृहाला विनंती आहे, माझी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे आणि सदस्यांना विनंती आहे, आपसात बोलू नका।